वणी शहरात नेग वसुलीच्या अधिकारावरून किन्नरांच्या दोन गटामध्ये निर्माण झालेला वाद मंगळवारी चांगलाच चिघळला। दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची, धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती गंभीर होताच दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले। पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी दोन्ही पक्षांची समजूत काढत सुमारे 2 तास चर्चा केली। अखेर दोन्ही गटांनी लेखी समझोता करून भविष्यात शांतता राखण्याचे मान्य केल्याने प्रकरणावर पडदा पडला। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील किन्नर गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात विवाह, मुलगा मुलगी जन्म, गृहप्रवेश तसेच इतर मांगलिक प्रसंगी नेग वसुलीचे काम करत आहे। मात्र गेल्या काही महिन्यापासून अमरावती व यवतमाळ येथील दुसरा किन्नर गटही वणी शहरात नेग वसुली करू लागल्याने वरोरा गटाच्या उत्पन्नावर परिणाम झाला। या संदर्भात वरोरा गटाने अनेक वेळा आपसात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वणी शहरात चांगले उत्पन्न मिळत असल्याने दुसरा गट शहर सोडण्यास तयार नव्हता। याच कारणावरून दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला। घटनेनंतर दोन्ही गट वणी पोलीस ठाण्यात दाखल झाले। तेथे एकमेकावर आरोप करण्यात आले। काही काळ तणावाचे वातावरण होते। त्यानंतर पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांना आपल्या दालनात बोलावून सविस्तर चर्चा केली। त्यांच्या समुपदेशानंतर दोन्ही गटांनी शांतता राखण्याचे तसेच एकमेकांच्या नेग वसुलीच्या कामात हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन दिले। या घटनेची माहिती शहरभर पसरताच पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी होती। संपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाण्याबाहेर उपस्थिती लावली। दरम्यान पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणताही किन्नर अथवा इतर व्यक्ती जबरदस्तीने नेग किंवा पैशाची मागणी करत असल्यास किंवा दबाव टाकून वसुलीचा प्रयत्न करत असल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करावी। अशा प्रकरणामध्ये जबरदस्तीची वसुली आणि संबंधित कायदेशीर कलमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला।